ओम शांती. आज दिनांक 12/12/2020. बाबांचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, आपले भाग्य श्रेष्ठ बनवायचे असेल तर कोणाशी पण गोष्टी करताना पाहताना बुद्धियोग एक बाबांशी लावा. प्रश्न: नवीन दुनियेच्या स्थापनेच्या निमित्त बनणाऱ्या मुलांना बाबांकडून कोणते मार्गदर्शन किंवा सूचना मिळाल्या आहेत? उत्तर: मुलांनो, तुमच्या जुन्या दुनियेशी कोणतेही संबंध नाहीत. आपले मन जुन्या दुनियेशी लावू नका. स्वतःला तपासून पहा, आम्ही श्रीमताच्या विरुद्ध कर्म तर करत नाही ना? आत्मिक सेवेच्या निमित्त बनलो आहोत का? गीत: भोलेनाथपेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीत, बिघडीला सुधारणारे दुसरे कोणी नाही. ओम शांती. आता गीत ऐकण्याची काही जरूरत नाही. गीत सहसा भक्तच गातात किंवा ऐकतात. तुम्ही तर हे शिक्षण घेत आहात. गीत पण मुलांसाठी खास निघाले आहेत. तुम्ही मुलं जाणतात, बाबा आमचे भाग्य श्रेष्ठ बनवत आहे. आता आम्हाला बाबांची आठवण करायची आहे आणि दैवी गुण धारण करायचे आहे. आपली दिनचर्या तपासायची आहे. जमा होत आहे की नुकसान होत आहे? माझ्यामध्ये काही अवगुण तर नाहीत. जर अवगुण असतील तर आपल्याच भाग्याचे नुकसान होईल. तर त्या अवगुणांना काढून टाकायला पाहिजे. यावेळेत प्रत्येकाला आपले भाग्य श्रेष्ठ बनवायचे आहे. तुम्ही समजता आम्ही असे लक्ष्मी नारायण बनू शकतो. जर एक बाबांशिवाय कोणाची आठवण करणार नाही तर कोणाशी गोष्टी करताना पाहताना बुद्धियोग परमधामध्ये लागलेला पाहिजे. आम्हा आत्म्यांना बाबांचीच आठवण करायची आहे. बाबांचा आदेश मिळाला आहे, माझ्याशिवाय कोणासोबत मन लावू नका आणि दैवी गुणांची धारणा करा. बाबा समजवतात, तुमचे आता 84 जन्म पूर्ण झाले. आता परत तुम्ही जाऊन राजाईमध्ये प्रथम क्रमांक घ्या. असे नको व्हायला प्रजेमध्ये जावे लागेल किंवा प्रजेमध्ये पण कनिष्ठ पद मिळेल. नाही, स्वतःला तपासत राहा. अशी समज बाबांशिवाय कोणी देऊ शकत नाही. पित्याची शिक्षकांची आठवण करत राहिल्यामुळे भय राहील. असे व्हायला नको. आम्हाला सजा मिळेल. भक्तीमध्ये पण समजतात आम्ही पाप कर्माचे भागीदार बनू. मोठ्या बाबांच्या सूचना तर आत्ताच मिळतात, त्याला श्रीमत म्हणतात. मुलं जाणतात श्रीमताद्वारे आम्ही बनत आहोत. स्वतःला तपासायचे आहे. कधी कधी आम्ही श्रीमताच्या विरुद्ध तर काही करत नाही ना? ज्या गोष्टी चांगल्या वाटत नाही त्या करायला नाही पाहिजे. चांगल्या आणि वाईट गोष्टींना तर समजतात ना? अगोदर समजत नव्हते. आता तुम्ही असे कर्म शिकतात जे परत जन्मांतर कर्म अकर्म बनतात. यावेळी तर सर्वांमध्ये 5 भूतांची प्रवेशता आहे. आता चांगल्या प्रकारे पुरुषार्थ करून कर्मातीत बनायचे आहे. दैवी गुणांचे आचरण करायचे आहे. दिवसेंदिवस वेळ नाजूक होत जाते. दुनिया बिघडत जाते. दिवसेंदिवस बिघडतच राहील. या दुनियेशी तुमचा काहीही संबंध नाही. तुमचा संबंध तर नवीन दुनियेशी आहे, ज्या दुनियेची स्थापना होत आहे. तुम्ही जाणतात आम्ही नवीन दुनियेची स्थापना करण्यासाठी निमित्त बनत आहोत. जे मुख्य लक्ष समोर आहे त्यांच्यासारखे बनायचे आहे. कोणत्याही आसुरी गुण मनात राहायला नको. आत्मिक सेवेमध्ये राहाल तर त्यामुळे प्रगती होत राहील. प्रदर्शनी, संग्रहालय इत्यादी बनवतात तर समजतात अनेक लोक येतील, त्यांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. परत ते पण बाबांची आठवण करायला लागतील. सर्व दिवस हेच विचार चालत राहावे की सेवा केंद्र उघडून सेवेची वृद्धी करायची आहे. हे ज्ञानरत्न तर तुम्ही सर्वच तुमच्याजवळ आहेत. बाबा गुणांची धारणा पण करवतात आणि ज्ञानाचा खजिना पण देतात. तुम्ही इथे बसले आहात तर बुद्धीमध्ये आहे. आम्ही सृष्टीच्या आधी मध्याला जाणतो, पवित्र पण राहतो. मनसा वाचा कर्मणा कोणतेही खराब कर्म व्हायला नको. त्याला पूर्णपणे तपासायचे आहे. बाबा पतितांना पावन बनवण्यासाठी आले आहेत. त्यासाठी युक्ती पण सांगत राहता. त्यामध्येच मग्न व्हायचे आहे. सेवा केंद्र उघडून अनेकांना निमंत्रण द्यायचे आहे. प्रेमाने बसून समजवायचे आहे. ही दुनिया तर नष्ट होणार आहे. प्रथम तर नवीन दुनियेची स्थापना खूप आवश्यक आहे. संगम युगामध्ये स्थापना होते. हे पण मनुष्यांना माहीत नाही की आता संगम युग आहे. हे पण समजत आहात की नवीन दुनियेची स्थापना आणि जुनी दुनियेचा विनाश, त्यांचा आता संगम आहे. नवीन दुनियेची स्थापना श्रीमतावर होत आहे. बाबांशिवाय कोणी नवीन दुनियेची स्थापना मत देऊ शकणार नाहीत. बाबा मुलांद्वारेच नवीन दुनियेचे उद्घाटन करतात. एकटे तर करणार नाहीत. सर्व मुलांची मदत घेतात. ते तर उद्घाटन करण्यासाठी मदत घेत नाही, फक्त येऊन रिबीन कापतात. येथे तर ती गोष्ट नाही. यामध्ये तुम्ही ब्राह्मण कुलभूषण मदतगार बनतात. सर्व मनुष्य मात्र सद्गतीचा रस्ता अगदीच विसरले आहेत. पतित दुनियेला पावन बनवणे हेच त्यांचे काम आहे. बाबा नवीन दुनियेची स्थापना करतात. यासाठी आत्मिक ज्ञान देत आहेत. तुम्ही जाणतात बाबांच्या जवळ नवीन दुनिया स्थापन करण्याची युक्ती आहे.
त्यांनाच बोलवतात की हे पतित पावन या, शिवाची पूजा करत राहतात. परंतु हे जाणत नाही की पतित पावन कोण आहेत. दुःखामध्ये तर सर्व हे भगवान, हे राम म्हणून आठवण करतात. राम पण निराकारालाच म्हणतात, निराकारच उच्च भगवान म्हणतात. परंतु मनुष्य खूप संभ्रमित झाले आहेत. बाबांनी येऊन त्यांना काढले आहे. जसे धुक्यामध्ये मनुष्य गोंधळून जातात, ही तर बेहदची गोष्ट आहे. खूप मोठ्या जंगलामध्ये जाऊन पडले आहेत. तुम्हाला पण बाबांनी जाणीव करून दिली आहे की आम्ही पण जंगलामध्ये पडलो होतो. हे पण आता माहीत झाले आहे की जुनी दुनिया आहे, याचा अंत निश्चित आहे. मनुष्य तर बिलकुल रस्ता जाणत नाही, बाबांना बोलवत राहतात. आता तुम्ही बोलवत नाही. आता तुम्ही मुलं वैश्विक नाटकाच्या आधी मध्य अंताला जाणतात. परंतु क्रमानुसार जे जाणतात ते खूप खुशीमध्ये राहतात. दुसऱ्यांना पण रस्ता सांगण्यामध्ये तत्पर राहतात. बाबा तर म्हणतात मोठमोठे सेवा केंद्र उघडा. मोठमोठे चित्र असतील तर मनुष्य सहज समजू शकतील. मुलांसाठी चित्र पण जरूर पाहिजे. त्यांना सांगायचे आहे की ही पण शाळा आहे. येथील आश्चर्यकारक चित्र आहेत. त्या शाळेतील चित्रांमध्ये हदच्या गोष्टी आहेत. ही पण पाठशाळा आहे ज्यामध्ये बाबा आम्हाला सृष्टीच्या आधी मध्य अंतचे रहस्य सांगून लायक बनवतात. मनुष्यापासून देवता बनण्याची ही श्रेष्ठ पाठशाळा आहे. ईश्वरीय विश्वविद्यालय असे लिहिले आहे. ही ईश्वरीय पाठशाळा आहे. ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे मनुष्य समजू शकत नाही. विद्यापीठ पण लिहायला पाहिजे. असे ईश्वरीय विश्वविद्यालय कोणतेही नाही. बाबांनी कार्ड पाहिले होते. काही वाक्य विसरले आहेत. बाबांनी अनेक वेळेस सांगितले आहे प्रजापिता जरूर लिहा. तरीही मुलं विसरतात. पूर्ण वाक्य लिहायला पाहिजे, जे मनुष्यांना माहीत होईल की हे ईश्वरीय कॉलेज तर खूप मोठे आहे. मुलं जे सेवेसाठी उपस्थित आहेत ते चांगले सेवादारी आहेत. त्यांच्या मनामध्ये राहते की आम्ही अमक्या सेवा केंद्रामध्ये जाऊन सेवेची वृद्धी करू. तेथील मुलं आळशी झाले आहेत. त्यांना जागृत करून माया अशी आहे जी सारखे सारखे विसरायला लावते. मी स्वदर्शन चक्रधारी आहे हे विसरतात. मायेचा खूप विरोध होतो. तुम्ही युद्धाच्या मैदानामध्ये आहात. माये डोके फिरून उलटे काम करायला लावते. त्यापासून खूप सांभाळ करायचा आहे. मायेचे वादळ तर सर्वांना लागते. लहान किंवा मोठे सर्व युद्धाच्या मैदानामध्ये आहेत. पैलवानाला मायेचे वादळ हालू शकत नाही. ती अवस्था पण येणार आहे. बाबा समजतात वेळ खूप खराब आहे. परिस्थिती बिघडत जात आहे. राजे सर्व नष्ट होणार आहे. सर्वांना सत्तेपासून उतरवतील. परत प्रजेचे प्रजेवर राज्य सर्व दुनियेवरती होईल. तुम्ही पण आपली नवीन राजधानी स्थापन करत आहात, तर येथील राजाचं नाव रूप नष्ट होईल. पंचायती राज्य होत जाते. जेव्हा प्रजेचे राज्य असते तेव्हा आपसात भांडण इत्यादी होतात. स्वराज्य किंवा रामराज्य तर वास्तवमध्ये नाही, म्हणून साऱ्या दुनियेमध्ये भांडण होत राहतात. आजकाल हंगामा तर सर्व ठिकाणी आहे. तुम्ही जाणतात आम्ही आपली राजधानी स्थापन करत आहोत. तुम्ही सर्वांना रस्ता दाखवत आहात. बाबा म्हणतात माझीच आठवण करा. आठवणीत राहून दुसऱ्यांना पण समजवायचे आहे की देही अभिमानी बना. देह अभिमान सोडा. असे नाही की तुमच्यामध्ये सर्व काही देही अभिमानी बनले आहेत. नाही, बनायचे आहे. तुम्ही पुरुषार्थ करतात आणि दुसऱ्यांना पण करवतात. आठवण करण्याचा प्रयत्न करतात, परत विसरतात. हाच पुरुषार्थ करायचा आहे. मुख्य गोष्ट बाबांची आठवण करणे होय. मुलांना खूप समजवत राहतात. ज्ञान खूप चांगले मिळत आहे. मुख्य गोष्ट पवित्र राहणे आहे. बाबा पावन बनवण्यासाठी आले आहेत. परत पतित बनायचे नाही. आठवणीद्वारे तुम्ही तमोप्रधानापासून सत्वप्रधान बनाल, हे विसरायचे नाही. माया यामध्येच विघ्न आणते. रात्रंदिवस हीच धून राहावी की आम्ही बाबांची आठवण करून सत्वप्रधान बनू. बाबांची आठवण अशी पक्की व्हायला पाहिजे जेणेकरून अंतकाळात एक बाबांच्या शिवाय कोणीच आठवण यायला नको. प्रदर्शनीमध्ये प्रथम हे समजायला पाहिजे की सर्वांचे पिता उच्च ते उच्च भगवान आहेत. सर्वांचे पिता पतित पावन सद्गती दाता आहेत. ते स्वर्गाचे रचनाकार आहेत. आता तुम्ही मुलं जाणतात बाबा संगमयुगामध्ये येतात. बाबाच राजयोग शिकवतात. पतित पावन दुसरे कोणी येऊ शकत नाही किंवा होऊ शकत नाही. प्रथम तर बाबांचा परिचय द्यावा लागेल. आता एकाला चित्रावरती सन्मुख समजावून सांगून तर इतक्या गर्दीला कसे समजावू शकतात. परंतु प्रथम तर शिवपित्याच्या चित्रावर समजवणे मुख्य आहे. भक्ती तर खूप आहे, ज्ञान तर एक आहे, हे समजावून सांगायचे आहे. बाबा मुलांना खूप युक्ती सांगत राहतात. पतित पावन एकच पिता आहेत. रस्ता पण दाखवतात. गीता कधी ऐकवली आहे हे पण कोणाला माहीत नाही.
द्वापर युगाला काय संगमयुग म्हटले जात नाही. युगे युगे तर बाबा येत नाही. मनुष्य तर बिलकुलच संभ्रमित झाले आहेत. सर्वच दिवस हाच विचार चालतो की कसे कोणाला समजून सांगायचे आहे. बाबांना मार्गदर्शन करावे लागते. टेपद्वारे पण पूर्ण मुरली ऐकू शकता. कोणी कोणी म्हणतात टेपद्वारे आम्ही मुरली ऐकत आहोत, का नाही प्रत्यक्षात जाऊन ऐकायची, म्हणून सन्मुख येतात. मुलांना खूप सेवा करायची आहे, रास्ता दाखवायचा आहे. प्रदर्शनीमध्ये येतात, चांगले आहे असे म्हणतात. परत बाहेर गेल्यानंतर मायेच्या वातावरणामध्ये सर्व नष्ट होते. स्मरण करत नाही. त्यांचा पाठपुरावा करायला पाहिजे. बाहेरच्या वातावरणामध्ये गेल्यामुळे माया आकर्षित करते. गोरखधंद्यामध्ये लागतात म्हणून मधुबनचे आकर्षण आहे. तुम्हाला तर समज मिळाली आहे. तुम्ही तेथे जाऊन समजून सांगा भगवान कोण आहेत. अगोदर तुम्ही पण असेच जाऊन डोके टेकत होते. आता तर बिलकुल बदललेले आहात. भक्ती सोडली आहे. आता तुम्ही मनुष्यापासून देवता बनत आहात. बुद्धीमध्ये सर्व ज्ञान आहे. दुसरं काय जाणतील की प्रजापिता ब्रह्मकुमार कुमारी कोण आहेत तुम्ही समजावू शकतात. वास्तवमध्ये तुम्ही पण प्रजापिता ब्रह्मकुमार कुमारी आहात. या वेळेतच ब्रह्माद्वारे स्थापना होत आहे. ब्राह्मण कुल पण जरूर पाहिजे. संगम युगामध्येच ब्राह्मण कुळ असते. अगोदर ब्राह्मणांची शेंडी प्रसिद्ध आहे. शेंडीद्वारे किंवा जनेऊद्वारे ओळख होते. हिंदू आहेत. आता तर ते चिन्ह पण नाहीत. आता तुम्ही जाणतात आम्ही ब्राह्मण आहोत. ब्राह्मण बनल्यानंतरच देवता बनू शकतो. ब्राह्मणानेच नवीन दुनियेची स्थापना केली आहे. योग बळाद्वारे सतोप्रधान बनत आहात. स्वतःला तपासायचे आहे. कोणताही आसुरी गुण असायला नको. खारे पाण्यासारखे वागायचे नाही. हा तर यज्ञ आहे ना. यज्ञाद्वारे सर्वांची सांभाळ होत राहते. यज्ञामध्ये सांभाळ करणारे विश्वस्त पण राहतात. यज्ञाचे मालक शिवबाबा आहेत. हे ब्रह्मा पण विश्वस्त आहेत. यज्ञाची सांभाळ करावी लागते. तुम्हा मुलांना जे पाहिजे ते यज्ञाद्वारे घ्यायचे आहे. दुसऱ्या कोणाकडून घेऊन वापराल तर त्यांची आठवण येत राहील. यामध्ये बुद्धीची लाईन खूप स्पष्ट पाहिजे. आता तर परत परत यायचे आहे. वेळ खूप थोडा आहे म्हणून आठवणीच्या यात्रेमध्ये पक्के राहायचे आहे. हाच पुरुषार्थ करायचा आहे. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिली पॉइंट, आपली प्रगती करण्यासाठी आत्मिक सेवेमध्ये तत्पर राहायचे आहे. जे पण रत्न मिळाले आहे त्यांची धारणा करून दुसऱ्यांना पण करायची आहे. 2. स्वतःला तपासायचे आहे की आमच्यामध्ये कोणते अवगुण तर नाहीत. आम्ही विश्वस्त बनून राहतो का? कधी खाऱ्या पाण्यासारखे तर वागत नाही. बुद्धीची लाईन स्पष्ट आहे का? वरदान, बोलणे, विचार करणे आणि कर्म करणे या तिन्ही गोष्टींना समान बनवणारे ज्ञानी तू आत्मा भव. बोलणे, विचार करणे आणि कर्म करणे या तिन्ही गोष्टींना समान बनवणारे ज्ञानी तू आत्मा भव. आता वानप्रस्थ अवस्थामध्ये जाण्याची वेळ जवळ येत आहे. म्हणून कमजोरीच्या माझ्यापणाला किंवा व्यर्थाच्या खेळाला समाप्त करून बोलणे, विचार करणे आणि कर्म करणे समान बनवा. तेव्हा ज्ञानस्वरूप म्हणाल. जे असे ज्ञानस्वरूप तुम्ही ज्ञानी तो आत्मा यांचे प्रत्येक कर्म, संस्कार, गुण आणि कर्तव्य समर्थ बाबांच्या समान असतील. ते कधी व्यर्थचे चित्र विचित्र खेळ खेळू शकणार नाहीत. नेहमी परमात्मा मिलनाच्या खेळामध्ये व्यस्त राहतील. एका बाबांशी मिलन करतील आणि दुसऱ्यांना बाप समान बनवतील. बोधवाक्य, सेवेचा उमंग लहान लहान रोगांना नष्ट करतो. म्हणून सेवेमध्ये नेहमी व्यस्त राहा. सेवेचा उमंग लहान लहान रोगांना नष्ट करतो. म्हणून सेवेमध्ये नेहमी व्यस्त राहा. ओम शांती.